नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. नैसर्गिक वायूचा प्राथमिक घटक मिथेन हा आहे. द्राक्षामधील आर्द्रता शोषण्याचे साधन सौर शुष्क हे आहे. जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये मुडदूस होतो. गोबर गॅसचा प्रमुख घटक मिथेन हा आहे. गोबर गॅसचा प्रमुख घटक काय आहे? मिथेन हा लक्षात घ्या. त्यानंतर दूरचित्रवाणी संचाचे सिग्नल सामान्यतः एका विशिष्ट अंतरापलीकडे जाऊ शकत नाही, कारण पृथ्वीच्या वक्रतेमुळे. का जाऊ शकत नाही? तर पृथ्वीच्या वक्रतेमुळे जाऊ शकत नाही दूरचित्रवाणीचे सिग्नल. नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा फ्रेंक्रिया हा शेंगावर्गीय नसणाऱ्या झाडासोबत परस्पर सहकार्यात आढळतो. नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा फ्रेंक्रिया हा शेंगावर्गीय नसणाऱ्या झाडासोबत परस्पर सहकार्यात आढळतो. लक्षात घ्या. शाई तयार करण्यासाठी फेरस सल्फेटचा उपयोग केला जातो. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, शाई तयार करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर फेरस सल्फेटचा उपयोग करतात. चष्म्याचे भिंग हे फ्लिप्ड या काचापासून बनवतात. चष्म्याचे भिंग कोणत्या काचापासून बनवतात? तर फ्लिप्ड या काचापासून बनवतात. अस्थिर अणु केंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर अणु अंक 2 व अणु क्रमांक 4 कमी होतात. लक्षात घ्या. सोडियम हे मूलद्रव्य नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात. का ठेवतात? तर ते पेट घेतं म्हणून सोडियम हे मूलद्रव्य रॉकेलमध्ये ठेवतं, कारण जास्त ज्वलनशील येतो सोडियम. पुरुषामध्ये हृदयाचे वजन 340 ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये 255 ग्रॅम एवढे असते. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, पुरुषांमध्ये हृदयाचं वजन किती असतं? तर 340 ग्रॅम असते. तर स्त्रियांमध्ये किती असतं? तर 255 ग्रॅम एवढे इतके असते. सेसबानिया कॅनाबिना ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. त्यानंतर सर्वात कमी वारंवारता तांबड्या रंगाची असते. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, सर्वात कमी वारंवारता कुठल्या रंगाची असते? तर तांबड्या रंगाची असते. तर जांभळ्या रंगाची सर्वात जास्त असते. लक्षात घ्या. फ्लोरीन हे सर्वाधिक क्रियाशील अधातू मूलद्रव्य आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, सर्वाधिक क्रियाशील अधातू मूलद्रव्य कुठलं? तर फ्लोरीन. लक्षात घ्या. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य म्हणजे नत्र होय. त्यानंतर मॅलेयस, इनकस आणि टेप्स यांना इयर ऑक्सिकल असे सुद्धा म्हणतात. तर इयर ऑक्सिकल असे कोणाकोणाला म्हटलं जातं? तर मॅलेयस, इनकस आणि स्टेप. परागकोशात परागकण असतात व परागकणापासून पुयुग्म तयार होते. तर पुयुग्म कशापासून तयार होते? परागकणापासून. तर परागकण कुठे असतं? परागकोशात असतात. स्वाईन फ्लू आजारात सुरुवातीला ओसेल्टामिव्हिर हे औषध वापरतात. स्वाईन फ्लू आजारात कुठलं औषध वापरलं जातं? तर ओसेल्टामिव्हिर हे औषध वापरले जाते. अमिबा सिडोपोडीच्या सहाय्याने हालचाल करतो. मिथेन तयार करण्यासाठी सोडा लाईम आणि सोडा ऑक्सिडेट वापरतात. तर मिथेन तयार करण्यासाठी काय वापरतात ते विचारलं जाईल. सोडा लाईम आणि सोडियम ऑक्सिडेट वापरतात. टेलिओस्टी या सुपर ऑर्डरमधील एक्झोसिट्स या प्राण्यांना सामान्यतः उडणारे मासे असे म्हणतात. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार. तर चला, आपण आहारात मुख्यतः पिष्टमय पदार्थाच्या स्वरूपात कर्बोदकांचे सेवन करतो. आहारात काय करतो? मुख्यतः पिष्टमय पदार्थाच्या स्वरूपात कर्बोदकांचे सेवन करतो. डोळ्यांचा रंग व बाहुलीचा आकार परितारिका यामुळे ठरतो. परितारिकेमुळे काय ठरतं? डोळ्यांचा रंग आणि बाहुलीचा आकार. डोबे रायनरने त्रिकाचा नियम कधी मांडला? तर 1829 मध्ये मांडला. लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना डोबे रायनरचे त्रिके असे सुद्धा म्हटले जाते. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड तर कुठलंही? तर मांडीचं हाड हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे. त्यानंतर
मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण हिपॅरिन हा घटक आहे. तर मानवी शरीरात रक्त न गोठून देणारा महत्त्वाचा घटक कुठला आहे तर हिपॅरिन हा घटक आहे, लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.